नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या म्हणजेच 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक भयानक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुस्तीची स्पर्धा जिंकून 1,00,000 रुपये रोख रक्कम जिंकून स्वतःच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत असतानाच आता ऋषिकेश आणि जानकी समोर एक मोठं संकट उभं राहणार आहे. परंतु ही परीक्षा जानकी आणि ऋषिकेशच्या माणुसकीची असल्याने पुन्हा ते दोघेही पैशांचा त्याग करून माणुसकीला महत्त्व देत सर्वांचे मन कशाप्रकारे जिंकणार आणि आता काय या नवीन ट्विस्ट मालिकेत येणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. ऋषिकेश आणि जानकी ओवीची दिवाळी ही अगदी धूमधडाक्यातच साजरी होते. एवढेच नाही तर रणदिवे यांच्या घरात सुद्धा जानकी काहीच कमी पडू देत नाही. स्वतःची कमतरता तिथे अजिबातच भासू देत नाही. सर्वजण खुश असतात, परंतु अशातच जानकी आणि ऋषिकेश यांच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागलेली असते. आणि ऋषिकेश जानकी आता नवीन बिझनेस सुरू करण्याच्या विचारात असतानाच आता एक दिवस गुलाबची बायको ही रस्त्यावरून जात असताना तिचा खूप मोठा असा ॲक्सिडेंट होतो. सगुना ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असते. चालत असताना ती त्या ऐश्वर्याबरोबरच बोलत असते, परंतु ते होतच असताना सगुनाचा अपघात झालेला असतो. सगुना रस्त्यात पडते आणि ती पूर्ण बेशुद्ध झालेली असते. आणि हे होत असतानाच सगुना बराच टाईम आली नाही म्हणून गुलाब तिथे पोहोचतो. आणि पोहोचल्यानंतर तिथे एके ठिकाणी त्याला गर्दी दिसते आणि मग तिथे अपघात झाला हे त्याला कळतं. म्हणून धावत धावत गुलाब पोहोचतो आणि तो बघतो तर समोर सगुना असते. हे पाहून त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यानंतर जेव्हा तो तिला त्या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. तो मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागतो की माझ्या सगुनाला कोणीतरी वाचवा, मला मदत करा. परंतु मित्रांनो, दुर्दैव असं की रस्त्यावर कोणीही गुलाबची मदत करण्यासाठी तयार होत नाही. तेव्हा आता सगळेजण लांब लांब पळतात. गरीब माणसांना पाहून कोणीच मदत करायला येत नाही. तेव्हा आता गुलाबच्या समोर दोनच चेहरे संकटकाळी उभे राहतात. ते म्हणजे आपली जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा. कारण गुलाबला माहिती असतं कोणीही नाही परंतु ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आपली नक्कीच मदत करतील. म्हणूनच आता गुलाब हा क्षणाचाही विलंब न करता ऋषिकेश आणि जानकीच्या घरी येतो. आणि जानकी काही काम आवरत बसलेली असते. जानकीला तो घडलेल्या प्रकाराबद्दल आणि प्रसंगाबद्दल सांगू लागतो. तेव्हा आता गुलाब खूपच जास्त रडत असतो आणि तो खूप हंबरडा फोडत असतो. जानकी म्हणते की गुलाब दादा शांत व्हा आणि ती त्याला पाणी देते आणि म्हणते की मला सांगा काय झालंय. तेव्हा नक्की काय झालं आहे असं विचारल्यावर गुलाब सांगू लागतो की सगुनाचा खूप मोठा अपघात झाला आहे वहिनी. ती बेशुद्ध रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. मी सगळ्यांना सांगते मला मदत करा, परंतु कोणी मला मदत करायला येत नाही. ती आहे बेशुद्ध, त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. जानकी वहिनी माझ्या बायकोला वाचवा म्हणून गुलाब आता ढसाढसा रडत असतो. त्याला काही सुधरत नसतं. तेव्हा मग जानकीला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा मग आता जानकी म्हणते की थांबा गुलाबदादा, थांबा, मी तुमच्यासोबत येते. तेव्हा आता जानकी लगेच सर्व स्वतःचे काम तिकडेच टाकून आणि गुलाबला म्हणते की चला आपण लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, नाहीतर तिची कंडिशन खराब होऊ शकते. तेव्हा मग आता गुलाब सोबत ओवीला ती घरात एकटेच ठेवते आणि जानकी काही न विचार करता घरातून बाहेर पडते आणि सगुनाकडे धाव घेते. तेव्हा आता सगुना बेशुद्ध पडलेली असते. जानकी लगेच हॉस्पिटलमध्ये फोन करत ॲम्ब्युलन्स बोलावते आणि गुलाबच्या बायकोला म्हणजे सगुनाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते. तेव्हा आता हे सगळं होत असताना गुलाब खूप घाबरत असतो. गुलाब म्हणतो की काय होईल वहिनी, तिचा जीव तर वाचेल ना, काय होईल, माझ्या सगुनाचं किती रक्त गेलंय. आणि आता त्यावेळेला ती म्हणते की घाबरू नका गुलाबदादा, आपण आहोत ना, देवी आहे आपल्या पाठीशी आहे, काहीच होणार नाही. तुमचे पुण्य किंवा माझे पुण्य असे वाया जाणार नाहीत. आपली सगुना लवकर बरी होईल, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्याच वेळेला तर इथे लगेच तो म्हणतो मी मला खूप भीती वाटते. तिला आतमध्ये घ्यायला तयार नसतात आणि ते लोक सांगतात की आता पोलीस केस आहे. तेव्हा मग जानकी म्हणते की मी आहे जानकी रणदिवे. तेव्हा मग सगळ्यांच्या लक्षात येतं ऋषिकेशची बायको जानकी रणदिवे आहे आणि तिचा गावामध्ये बोलबाला आहे. म्हणूनच मग आता आपण एक काम करूया, ते म्हणजे हिला घेऊया. परंतु आता ॲम्ब्युलन्समधून जेव्हा सगुनाला हॉस्पिटलमध्ये घेतलं जातं तेव्हा आता गुलाब खूपच रडत असतो आणि मग डॉक्टर सांगत असतात की
सगुणाच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाल्यामुळे आणि यांना मार लागल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करायला हवं आणि त्यासाठी खूप सारे पैसे लागतील. हे ऐकून गुलाब तर हादरतो, कारण गुलाब हा महिन्याभर नोकरगिरीचा काम करणारा माणूस असतो. त्याच्याकडे काहीच पैसे नसतात. गुलाब जे हातचे पैसे असतात ते त्याच्या रोजच्या वापराचे असतात. गुलाब तिथेच हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडून रडू लागतो. तो म्हणतो की जानकी वहिनी, मी तरी एवढे पैसे कुठून आणू? तेव्हा जानकी म्हणते की थांबा गुलाब दादा, काही घाबरू नका, अजिबात घाबरू नका, मी पैशाची काय ती व्यवस्था करते. तर इथे गुलाबला ती म्हणते की आपण बघूया, काहीतरी बघूया, मी आहो ना, आम्ही नक्कीच काहीतरी करू. तुम्ही असे रडताय का? हार नाही मानायची आहे. सगुणाला काही होणार नाही, मी तुम्हाला शब्द देते आणि आम्ही सगुणाला काहीही एक होऊ देणार नाही. तुम्ही अजिबात गुलाबदादा काळजीच करू नका. तेव्हा आता जानकीचे शब्द कानावर पडताच गुलाबला थोडासा धीर मिळतो. तर इकडे ऋषिकेश हा घरी येतो, तर ओवी घरी त्याला एकटीच दिसते आणि म्हणूनच ऋषिकेश विचारतो की ओवी, अगं तू एकटीच कशी काय बाळा? आई कुठे गेली आहे? ओवी सांगते की गुलाबदादा आले होते आणि आई त्यांच्यासोबतच गेली आहे. आता ऋषिकेशला प्रश्न पडतो की जानकी असं ओवीला एकटी टाकून सोडून कुठेतरी गेली असेल. मग आता त्याच वेळेला ऋषिकेशच्या फोनला कॉल येतो आणि जानकी म्हणते की अहो. तेव्हा मग तो घाबरतो, म्हणतो जानकी तू का रडते? जानकी घाबरत ऋषिकेशला म्हणते की आताच्या आता सिटी हॉस्पिटलमध्ये या. ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो की सिटी हॉस्पिटलला जानकी नक्की काय झाले, मला सांगशील का? तेव्हा आता घडलेला प्रसंग जानकी ऋषिकेशला सांगते की सगुणाचा खूप मोठा अपघात झाला आणि तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टरांनी लवकरात लवकर तिचे ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेले आहे. ऋषिकेश, तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये याल का? कारण गुलाबदादा खूप कसून गेलेले आहेत, रडत आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू अजिबात काळजी करू नको, मी लगेच येतो आणि हो, तोपर्यंत तू सगुणा आणि गुलाबची काळजी घे. म्हणून ऋषिकेश फोन ठेवतो आणि वाऱ्याच्या वेगाने तो गुलाब सगुणाची मदत करण्यासाठी सिटी हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघतो. आणि आता ऋषिकेश हा हॉस्पिटलपर्यंत येतो. तर डॉक्टर इकडे विचारत असतात की ऑपरेशनचा निर्णय तुमच्या हातात आहे, कारण पेशंटची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे आणि लवकरात लवकर हे ऑपरेशन व्हायला हवं. तुम्ही निर्णय घ्या. आणि त्याच वेळेला ऋषिकेश येतो. तर जानकी ऋषिकेशला सांगते की डॉक्टर म्हणाले आहेत सगुणाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, तिचं आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करायला हवं आणि त्यासाठी 80,000 रुपये लागतील. ऋषिकेश विचारतो की काय 80,000? कारण मित्रांनो, ऋषिकेशला मिळालेली रक्कम 1,00,000 रुपये असते आणि त्यातून घर घेण्यासाठी दिवाळीचा खर्च ऋषिकेशने केलेला असतो आणि त्याच्याकडे आता काहीच पैसे उरलेले नसतात. ऋषिकेश खूप विचार करतो की आता जानकी म्हणते ऋषिकेश कसला विचार करताय, आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी आपल्याकडे फक्त 80 ते 85,000 रुपये शिल्लक आहेत. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, आपण सगुणाच्या ऑपरेशनसाठी ते पैसे देऊन टाकूया, कारण सगुणाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तेव्हा आता माणुसकीची किंमत असलेला ऋषिकेश सुद्धा क्षणाचाही विचार न करता जानकीच्या शब्दाला होकार देतो आणि म्हणतो की जानकी ठीक आहे, आपण ते पैसे गुलाबच्या बायकोला म्हणजे सगुणाचं ऑपरेशन करण्यासाठी देऊन टाकूयात. कारण तेव्हा जानकी आता खुश होते. गुलाबला ती म्हणते की तुम्ही ते ऑपरेशन फॉर्मवर सही करा. तेव्हा गुलाब विचारतो पण वहिनी, एवढे पैसे आपण आणायचे तरी कुठून? तेव्हा मग जानकी म्हणते की गुलाब दादा तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त सही करा, आम्ही आहोत ना, सर्व काही ठीक होईल. तेव्हा आता गुलाब रडत असतो आणि ऑपरेशन फॉर्मवर सही करतो. तर ऋषिकेश स्वतःजवळ उरलेले सर्व काही पैसे रक्कम सगुणाच्या ऑपरेशनसाठी भरून टाकतो. आता ऋषिकेश पुन्हा एकदा कंगाल पूर्णपणे झालेला असतो, त्याच्याकडे काही एक पैसे शिल्लक राहिलेले नसतात. तर आता ऋषिकेश आणि जानकीच्या कृपेने सगुणाच्या ऑपरेशनला सुरुवात होते. आता सगुणाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तर त्याच वेळेला जानकी, गुलाब आणि ऋषिकेश हे सगुणासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात की सर्व काही ठीक व्हावं आणि देव कृपेने सगुणाचं ऑपरेशन देखील सक्सेसफुल होतं. काही वेळातच सगुणाही शुद्धीवर येते. तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि गुलाब रडतच डॉक्टरांना विचारतो की माझी सगुण आता कशी आहे, ती शुद्धीवर आहे का? त्याच वेळेला मग आता डॉक्टर ऋषिकेश जानकी आणि गुलाबला सांगतात की काळजीचं काही कारण नाही आहे, कारण सगुणा हळूहळू शुद्धीवर येत आहे. त्यांचा जो काही रक्तस्राव आहे तो थांबला आहे आणि त्यांना आता आम्ही व्यवस्थित करत आहोत. थोडं विकनेस असेल त्यांना, परंतु त्यांच्याशी जास्त काही बोलू नका. तेव्हा मग आता लगेच तो विचारतो की आम्ही सगुणाला माझ्या भेटू शकतो का? त्यावर डॉक्टर म्हणतात की हो, परंतु सर्वांनी एकदा जाऊ नका, एक एक करून तुम्ही सगुणाला भेटू शकता. तेव्हा त्यात जानकी म्हणते की गुलाबदादा तुम्ही जा, सगुणाला भेटून या. तेव्हा गुलाबचे डोळे पुसतच तो आतमध्ये जातो. आता सगुणा ही शुद्धीवर आलेली असते आणि मग गुलाब हे आतमध्ये जात असताना ऋषिकेश हा पैशाची रक्कम मोजत असतो आणि तो आतमध्ये निघून जातो. मग आता तो आतमध्ये गेल्यानंतर
गुलाब सगुणाला मिठी मारून ढसाढसा रडत असतो. तो म्हणतो, "ठीक आहे ना." तेव्हा मग सगुणा ही मान डोलावत मिठी कसल्याचं सांगते. कारण अजूनही सगुणाच्या तोंडाला ऑक्सिजन असतो. आता दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी बाहेरून दारातूनच सर्व काही पाहत असतात. जानकीला ऋषिकेशचं खूप कौतुक वाटत असतं. ती म्हणत असते, की "ऋषिकेश, एक विचारू का?" तेव्हा तो म्हणतो, की "हो, विचार ना." तेव्हा जानकी म्हणते, की "मी सगुणाच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला पैसे द्या म्हणताच तुम्ही लगेच उरलेले सगळे पैसे देऊन टाकले. काही एक विचार केला नाही." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, की "अगं जानकी, कसला विचार करायचा आहे? पैसे तर आपण कधी कमवू शकतो गं. परंतु सध्याच्या परिस्थितीला सगुणाचा जीव वाचणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं ना. पैसा आज ना उद्या येईलच गं. आपण कमवू शकतो, परंतु जीवन नाही ना." ते ऐकून जानकी खूप खुश होते. तिच्या डोळ्यातनं आता अश्रू येतात. ऋषिकेश म्हणतो, की "जानकी, मला फक्त तुझी साथ हवी आहे. ते 1,00,000 रुपये काय, आपण करोडो रुपये कमवू शकतो." परंतु तो म्हणतो, की जानकीचा हात हातात घेतो आणि तिला घट्ट अशी मिठी मारतो. नंतर त्यांना खूप आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो, की "अगं, संकटाच्या काळी आपल्या स्वतःच्या घरच्यांनी रक्ताच्या नात्याने आपल्याकडे पाठ फिरवली होती. परंतु आपल्या कामी कोण आलं? तर गुलाब. आणि गुलाब काही ना काही दिवस होईना आपल्याला घरात ठेवलं, आपल्याला सहारा दिला होता गं. सगुणाने आपल्याला जेवू घातलं. त्याचे खूप मोठे उपकार आहेत गं आपल्यावर आणि त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ हीच होती ना. आता जर आपण त्यांची मदत नसती केली ना गं जानकी, तर आपल्या जीवनाला काहीच एक अर्थ उरला नसता गं. कारण संकटकाळी जो मदत करतो ना, तोच खरा माणूस. माणूसच दुसऱ्या माणसाचे दुःख समजू शकतो गं. आणि गुलाबचे आपल्यावर डोंगराएवढे उपकार होते. त्याची आज आपण परतफेड केली असं समजूयात ना. आणि आत्ता परत पुन्हा पैसे जमा करायला आपण सुरुवात करूयात. तू काळजीच करू नकोस जानकी. लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहून आपली नवीन सुरुवात करूया." तर जानकी खुश होत असते आणि म्हणते, की "हो ऋषिकेश, नक्कीच. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण सोबत असलो की जग जिंकू शकतो. हे 1,00,000 रुपये काय आहेत?" असं म्हणून दोघे एकमेकांना आता धीर देत असतात. तर मित्रांनो, आता इथे ऋषिकेश आणि जानकीने स्वतःच्या संसाराचा विचार न करता गुलाबच्या आणि सगुणाचा जीव वाचवलेला असतो. परंतु आता ऋषिकेशच्या खिशात दमडी नसते. पुन्हा नव्याने त्याला सुरुवात करायची असते. तर इकडे मूर्ख ऐश्वर्या सयाजीसोबत मिळूनच ऋषिकेश आणि जानकीला काहीही करून हे गाव सोडवायला लावायचे आणि त्यांना इथे एकही रुपया मिळता कामा नये म्हणून डाव आखत असतात. तर जानकी आणि ऋषिकेश घराबाहेर जाऊन सुद्धा अजिबात हारलेले नसतात. उलट घराबाहेर राहून ते सुमित्राचे मन जिंकत असतात आणि घराबाहेर राहून सुद्धा ते त्यांना त्रास देत आहेत याचाच राग ऐश्वर्याच्या मनामध्ये असतो. कारण सुमित्राला अजूनही जानकीचीच आठवण येत असते. तिचाच मोठेपणा वाटतो. जानकीलाही क्षणभरही घरच्यांना विसरता येत नसतं आणि जानकीला ती खूप आठवत असते. त्याच वेळेला आता जानकीला क्षणभरही विसरायला सुमित्रा तयार नसते. अशातच ऐश्वर्याची प्रत्येक चूक आता सुमित्राच्या लक्षात यायला लागलेली असते. त्यावर आता सौमित्र आणि अवंतिका देखील असतात. ते पूर्णपणे ऐश्वर्यावर लक्ष ठेवून असतात. आता दादा बहिणीच्या बाबतीत ती नेमकं काय करते यामध्ये दोघंही लक्ष ठेवतात आणि तिची पडताभुई थोडी झालेली असते. म्हणूनच आता तिचा बदला घेण्यासाठी सयाजीसोबतच ऐश्वर्या ही दोघेजणही एकमेकांकडे हातमिळवणी करून तयार असतात. तर दुसरीकडे गुलाब हा सगुणाला सांगतो, की "बघितलेस का सगुणा, अगं तू ह्या देव माणसांना आपल्या घरी 4 दिवस राहिले तर किती टोमणे मारत होतीस. अगं त्यांना त्रास देत होतीस. तू सुखाने त्यांना भाकर तुकडा देखील खाऊ दिला नाहीस गं. सुखाने 4 दिवस आपल्या घरी त्यांचा नीट पाहुणचार केला नाही. तुला तर ती ऐश्वर्या चांगली वाटत होती ना. मग बघितलंस का, वेळेवर कोणी आपली मदत केली आहे, कोणी तुझा जीव वाचवला गं." तेव्हा सगुणाला मोठा धक्का बसतो. गुलाब सांगतो, की "अगं सगुणे, त्यांनी त्यांच्याकडील कुस्तीचे सगळे पैसे ऋषी दादाने जे जिंकले होते ते उरलेले पैसे होते ना, सर्व पैसे तुझ्या ऑपरेशन करण्यासाठी टाकले आहेत. इथे हॉस्पिटलमध्ये भरलेत. आता त्यांच्याकडे एकही रुपया नाही आहे गं. तुझा जीव वाचवण्यासाठी, आपल्या मदतीसाठी त्यांनी त्यांचा विचार न करता आपला विचार केला आणि ती ऐश्वर्या मॅडम ती ढुंकून सुद्धा तुला बघायला आली नाही. का तर तिला कळलं नसेल, अपघात झाल्याचं कळलं असेल, परंतु ती आली नाही आणि तू तिचं ऐकून इकडच्या सगळ्या बातम्या तिकडे देत होतीस का? आत्ता तरी तुझे डोळे उघडले का? अगं सत्याचा कधी विजय होत असतो. अशा वाईट माणसांच्या नादाला लागून आपल्यासारख्या गरिबांचा काहीच उपयोग नाही. ती ऐश्वर्या खूप वाईट बाई आहे आणि तो तिच्या हाताशी काम करत होती. बघितलंस ना, आता कोण देव माणूस आहे आणि कोण राक्षस." तेव्हा त्या सगुणाच्या डोळ्यातून खूप अश्रूंच्या धारा व्हायला लागतात. तिच्या लक्षात आलेलं असतं, की सगुणाच्या समोर सत्य येतं. ऋषिकेश आणि जानकीने तिच्या ऑपरेशनसाठी एवढे पैसे भरले आणि त्या दोघांना किती त्रास दिला. ऐश्वर्याला जाऊन ती सगळ्या खबरी देते, परंतु ऐश्वर्याचा डाव होता म्हणून ती सगुणाला खूप मदत मागत होती. परंतु पैशाचा काही उपयोग होत नाही. त्या वाईट बाईच्या नादी लागून या देव माणसांना त्रास दिला मी. सगुण आता हंबुर्डावरून रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं, की आज ऐश्वर्यामुळे नाही तर जानकी आणि ऋषिकेशमुळे
त्यांचा जीव वाचला. गावातले सगळे लोक ही ऋषिकेशच्या बाजूने असतानाही मी ऐश्वर्याच्या बरोबर गेले. माझा जीव वाचला. संकटकाळी तेच दोघं धावून आले. म्हणून सगुणाचे डोळे आता खाडकन उघडतात. तिला वाईट कोण आणि चांगलं कोण यातला फरक आता चांगलाच समजलेला असतो. आणि म्हणून ती प्रत्येक वेळेला पैसा महत्त्वाचा नसतो तर माणुसकीसुद्धा महत्त्वाची असते. म्हणून आता सगुणाही ऋषिकेश आणि जानकीची माफी मागण्याचे ठरवते. आणि ती म्हणते की मी चुकले, तुम्हाला त्रास दिला, परंतु आज माझे डोळे उघडले. तुमच्यामुळेच आज मला जीवनदान मिळाले आहे. तुमचे खूप खूप उपकार झाले दादाविनी. असं म्हणून आता ऋषिकेश आणि जानकीसमोर सगुणा हात जोडत असते. तर मित्रांनो, आता इथे ऐश्वर्या ही फक्त एकटी पडलेली असते. तिच्या बाजूने जी सगुणा असते तीही आता खबरी देण्याचे बंद करणार असते. आणि ऐश्वर्या आता पूर्ण एकटी पडून फक्त सयाजीसोबत ती काहीच प्लॅनिंग करू शकणार नसते, कारण तिच्या समोर आता सौमित्र आणि अवंतिका असतात. आता तिच्या टप्प्याटप्प्यावर त्यांची पूर्णपणे नजर असते. आता ऐश्वर्याची नेमकी रणदिव्यांच्या घरात कशी गोची होणार आणि आता मित्रांनो, आपले लाडके ऋषिकेश आणि जानकी नेमके आता पुढे काय काय करणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.